नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संतोष शिंदे, सनराइज एंटरप्राइजेस। आपल्याकडे सोलार जे काही शेतातले सोलार पंप आहेत त्यांचे स्पेअर पार्ट भेटतात। जसं शेतकऱ्याला जे काही सर्व्हिस संपल्यानंतर जे काही अडचण येतात, शेतकऱ्याला सर्व्हिस भेटत नाही किंवा आहे सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा कंपनी सर्व्हिस देत नाहीत, तर त्यांच्यासाठी आम्ही शेतामध्ये सर्व्हिस देतो। आमची जी काही टीम आहे ती शेतामध्ये सर्व्हिस देते आपल्याला। आमच्याकडे सोलार बाबतीत जे काही स्पेअर पार्ट लागतात टोटली अवेलेबल आहे, ते भेटतात बी आमच्याकडून। स्वतः आम्ही कंट्रोलर मॅन्युफॅक्चरिंग स्वतः कंट्रोलर बनवतो आम्ही। हे जे पंप आहेत हे बाहेरचे आहेत। याच्यामध्ये आम्ही 3 HP वॉटर फील्ड, ऑइल फील्ड, 30 मीटर, 20 मीटर, 50 मीटर, याच्यामध्ये तुम्ही जर म्हणाल तर 10 HP पर्यंत आम्ही मोटर पंप देऊ शकतो DC मध्ये। आणि आपलं जर तुम्हाला जर बनवायचं असेल तर 50 HP पर्यंत आम्ही सिस्टम बनवून देऊ शकतो। आमच्याकडे जे काही सोलरचे स्टार्टर आहेत याच्यामध्ये आपण लाईटवरली मोटर यूज करू शकतो, जे की आपण AC-DC म्हणतो ना, कस्टमर जे काय म्हणतात की AC-DC मोटर, ती आपण लाईटची मोटर यूज करू शकता। ज्यावेळेस आपण सेटिंग करतो त्याच वेळेस चालेल। जे काही चालू सध्या युट्यूबला की तुमचं AC चालतंय किंवा AC-DC आमची कंपनी देते, जोपर्यंत आपण कोणत्या कार्डला प्रोग्रामिंग करत नाही तोपर्यंत काही शिफ्ट होत नसतं। AC मोटर ही परमनंट मॅग्नेट सोबत अल्टरनेट होऊ शकत नाही जोपर्यंत पॅरामीटर सेट करत नाही। आता याच्यामध्ये सुद्धा पॅरामीटर सेट केल्यानंतर तुम्ही लाईटची मोटर यूज करू शकता। हे आहे 3 HP चा ड्राईव्ह, हा आहे 5 HP, हा आहे 7.5 HP आणि हा आहे 10 HP। म्हणजे 10 HP च्या पुढे तुम्हाला ह्या प्रकार ड्राईव्ह भेटते। याच्यामध्ये आपण लाईट बी जोडू शकतो, सोलार बी जोडू शकतो। दिवसभर लाईटवर चालेल, दिवसभर सोलारवर चालेल, नाईट लाईटवर चालेल। आता हा आमचा एक डेमोसाठी ठेवलेला ड्राईव्ह आहे। याच्यामध्ये आपण 2 फेज लाईटची देऊ शकता। सोलारचं इनपुट, हे सोलार इनपुट, हे 2 फेज लाईट। याच्यामध्ये एक वरती केलं तर सोलारवरती चालेल, 2 वरती फिरवलं तर लाईट वरती चालेल। एकच मोटर दिवसभर सोलारवर चालेल, नाईटला लाईट वरती चालेल। आणि हे 3 फेज मोटर असले कसं नाही, 3 फेज आउटपुट नाही काय, इनपुट आपल्याला 2च द्यायचे। अच्छा, 2च द्यायचे, 2च फेज द्यायचे। हे तुम्हाला 3 फेज करून देईल। याच्यामध्ये आउटपुट तुम्हाला 3 फेज भेटेल। काय होतं, आपल्याकडे 1 फेज मिस असतो कधी त्या अडचणीला, तर 2 फेज दिले तर 2 फेजवरचा आउटपुट आहे। आता जे शेतकऱ्यांना नुसतं सध्या त्यांच्याकडे सोलर पंप आहे, चालू सोलर पंप आहे, फक्त त्यांना लाईटून कनेक्शन करायचं, तर मग त्यांच्यासाठी कसं करायचं? त्याच्यासाठी आता एक त्याच्यासाठी ड्राईव्ह घ्यावा लागेल आमचा। अच्छा, तुमच्या कंपनीचा ड्राईव्ह? हा, ड्राईव्ह घ्यावा लागेल। जर तुमच्याकडे जर लुबी, स्पॅन, CRI, आणखीन ओसवाल जे की जुन्यामधले आहेत 10 पॅनलचे, ज्यांची 5 वर्ष सर्व्हिस संपली, तर त्याच्यामध्ये आहे, त्याच्यात होत आहे हे। त्याला 41 रुपये खर्च येईल आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही स्पेअर लागतील ते असेंबल करून तुम्हाला पंप चालू करून दिला जाईल लाईटवरती, आणि जे काही सेवा लागते आपल्या साईटवरती येऊन करून दिली जाईल। शेतकऱ्याला जे काही अडचण येते ते काही शेतकऱ्याने आम्हाला कॉल केले तरी शेतकऱ्याला व्हिडिओ कॉलवरती आम्ही गाईड करू, नाही झालं तर आम्ही माणूस पाठवू। तुमचा नंबर वगैरे? माझा मोबाईल नंबर आहे 74 98 25 67 72, अल्टरनेट नंबर 95 45 86 46 50। माझं ऑफिस आहे तीर्थापुरी आणि सेकंड ऑफिस आहे इथं गोलडगावला, जे की संभाजीनगरमध्ये। तीर्थापुरी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना।